हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर सगळं काही आवरलं आहे आत्ता माझं काम. आज थोडंसं पटपट आवरलं कारण आत्यांदेला लग्नाला जायचं होतं आणि आत्यांदे लवकर जाणार होते. गाडीचं ऊन इतकं चमकतं आहे ना, माझ्या डोळ्यातच पाणी आलं. तर आत्यांदे लवकर जाणार होते आणि म्हटलं मग थोडंसं जेवण करून जा. तर पहिले ते आज कानाला पण भेटायला जाणार आहे. आज थोड्या वेळ कानासोबत मस्त टाईम स्पेंड करतील आणि मग लग्नाला जाणार आहे. तर थोडंसं पटकनच आवरलं. मस्त मटकीची भाजी वगैरे बनवली, बाजरीच्या भाकरी बनवल्या आणि आता सगळं काम आवरलं आहे माझं. हे बघा, किचन वगैरे सगळं क्लीन करून झालं आहे. इथं मस्त अशी मटकीची भाजी, बाजरीच्या भाकरी. चला आता जेवण करायचं आहे आम्हाला दोघांना. आज यांच्यासोबत जेवण करते मी. आम्हाला तुमच्यासोबत जेवण करायचं सौभाग्य प्राप्त करून दिल्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहे. हे असं आम्ही तुम्हाला म्हणायला पाहिजे, तुम्ही नाही म्हणायला पाहिजे आम्हाला. बरोबर आहे की नाही? कसंही चांगलं आहे का भाजी? भाजी चांगला आहे. आमचे हे आंबे दिसायला इतके भारी दिसते, असं वाटतं इतके मस्त असन आणि लय गोड असेल, पण काही उपयोगाचे नाही. इतके आंबट निघत आहे आणि पिकत पण नाही ते पटकन. चला आत्ताच मस्त फ्रेश झाले आणि चहा वगैरे घेतला. आता सुनील आले एवढ्यावरून, तर थोडासा भाजीपाला आणला आहे त्यांनी, तर तो सगळा भाजीपाला सेपरेट करते. उन्हाळ्यामुळे एवढा भाजीपाला पण भेटत, पण मग लागतो थोडासा असं बटाटा टोमॅटो वगैरे एवढं तर असतंच. आणि थोडंफार कोबी फ्लावर हे भेटतं. बाकी पालेभाज्या तर काहीच नाही भेटत आता. मेथीची भाजी, परत शेपूची भाजी हे तर काही भेटतच नाही. कारण कुठंच नाही, घरी जरी लावलं तरी येत नाही उन्हाळ्यामुळं. जास्त किती पण पाणी द्या ते एवढं चांगलं वाढतच नाही. त्यामुळं पालेभाज्या उन्हाळ्यात भेटतच नाही. तर चला आता आत्यान ते लग्नाला गेले होते सकाळी, आता घरी आले आणि आमच्या गावातच एका ठिकाणी नवरदेव वाटं लावायला जायचं आहे, तर तिकडे गेले ते. आणि आज संध्याकाळी एखाद्या वेळेस हळदीला पण जातील. कारण तर बघू, आज पण आम्ही तिघंच असणार आहे संध्याकाळी जेवायला. तर आता काय करायचं. आमचे हे आज कटिंग करून आले तर पाहते आमच्या संग बोलत पण नाही. काय तो ॲटिट्यूड पाहिलं ना, 5 सुद्धा नाही ते आपल्याकडे. काय म्हटलं आमचे कटिंग करून आले तर आमच्याकडे पैनच सुद्धा. एवढी स्टाईल. बस 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 बस. चांगले पोरं पाहिले नसते. मी काय पोरं पाहिलं कॉलेजला जात होते. कॉलेजचं कोणी काढलं माहिती? मग बाहेर कुठं जाणार आहे दुसरीकडे? आतापर्यंत आयुष्यात चांगले पोरं पाहिले नसते. नाही ना, माझं ना उग्राच पाहिलं मी. त्याच्यामुळंच पता ना ते. आता तुम्ही काय पहिल्यांदाच कटिंग केली का म्हणे चांगले पोरं पाहिजे? ते कसं आहे माहिती का तुम्हाला? हे असं आहे, चांगलं म्हणावं तर लगेच तुम्हाला आहे ना, चांगली गोष्ट सहनच होत नाही, तुम्हालाच मुळात पचत नाही ती. हे काय तुम्हाला एक सांगू का? तुमच्या फायद्याचं आहे. जा तिकडंच मग. तुला बोलवलं की पण मी नाही जाणार. तू काय आली जाय तू. तुमचं तोंड आहे ना, आधी एवढं दिसत होतं बरं का कटिंगच्या आधी. आता असं एवढं दिसत होतं. गंधाचा मला एकदा म्हणला होता, काय कटिंग करायच्या आधी नाही का 26 वर्षाचा दिसतो, कटिंग झालं होतं 16 वर्षाचा दिसतो. मी आता तेच म्हणणार आहे. 16 वर्षाची तर नाही दिसती लगेच, पण असं म्हणणार होती की कटिंगच्या आधी तुमचं एज जास्त दिसत, कटिंग केल्यावर असं वाटतं कमी. 4-5 वर्षांनी कमी होऊन जातं हां, direct age. थोडं कमी तरी होतं. त्याच्यामुळेच मी ऍटलिस्ट लग्न व्हायला वाटत असलं. गंजडी राहतो, कारण मग जास्त एवढा हँडसम माणूस बाहेर गेल्यावर हां, लोक टपाटप रस्त्यावर पडतील नाही का? गंजडी राहायचं आपलं आपलं डाऊन टू अर्थ माणूस. तुम्ही असं बोलले का कधी कधी? घेऊन तुझा ऐका, तुम्ही असं बोलले कधी कधी, त्याच्यामुळे मी असं राहतं. मला देवींची आठवण येते, कारण त्याला बी एखादी गोष्ट जर चांगली म्हणली ना, ते इतकं हवेत जातं ना लगेच, मी भारीच आहे, मी आमकाच आहे, असं लगेच शायनिंग मारून मोकळा. आणि हे मी तसेच करते लगेच. आणि मी त्याच्यामुळेच कटिंग नाही करीत. कसं आहे, लगेच 4-5 लोक रस्त्यावर पडतील. लोक यांच्याकडेच पाहू राहिले रस्त्यावर सगळे. तुमच्याकडे कोणी पाहिजे ते पा आमच्याकडे नाहीच पाहतो. जाऊन काम करा आपला.
आम्ही कोणाला पायसाठी नाही जाती. आमच्याकडे पाहणार आहेत आणि आमच्या घरातच आहे. ते ब्लॉग मध्ये दिसलं पाहिजे. ते जे आता तू म्हणली ना ते जर कट झालं उद्यापासून तू जर ब्लॉग घेऊन माझ्याकडे आली मोबाईल घेऊन तर मग पाहतो. काय नाही म्हणले मी, फक्त म्हणले की तुम्ही फक्त चांगलं ते मला बनवायचं. उद्या ब्लॉग मध्ये नाही दिसलं पाहिजे. मग नाही दिसणार मग. ठीक आहे. मग तुम्ही म्हणे नाही दिसलं पाहिजे, मग नाही दिसणार. नाही दिसल्यावर मग तू आणि मी. हा चालेल. खरंच चांगलं दिसतं हो तुम्ही कटिंग केल्यावर पण. अहो खरंच म्हणते. थँक्यू. अहो खरंच म्हणते. थँक्यू. चला आता स्वयंपाक बनवायचा आहे. आणि आज मला काही जास्त स्वयंपाक बनवायचा नाही, कारण सुनीलनी तिथं मिसळ खाल्ली त्यामुळे त्यांना भूक नाही, आणि मी वडापाव खाल्ला तर त्यामुळे मला पण भूक नाही. आणि दादा जर संध्याकाळी त्यांचे डाएटचं जे ओट्स आहे तेच खातात. आणि आत्यांना दादांना द्यायचे हळदीला, त्यामुळे आत्या थोडासा मसाले भात खाणार आहे. मी मसाले भातच करणार, कारण आम्ही जेवायला तिघं नाही, तर म्हटलं मसाले भातच बनव. तर आम्ही तिघं जेवायला आहे आज, आणि आत्यान ते चालले आता हळदीला. रेवडी रेवडी ए मी कोण आहे रिवा? मी कोण आहे? रिवाची अजून एवढं प्रोसेस होई नाही रिवाला काही. काना कुठे गेला? काना काना कुठे? काना गेला मामाच्या घरी. तू कशी मामाच्या घरी आली? हा काना गेला. चला झोपायचं आहे आता. सगळे झोपायला गेले. आत्या ते पण आज लवकर झोपायला गेले, कारण उन्हामुळं इतकं असं सगळ्यांना डल फील होते ना, अशी लो एनर्जी फील होती, कारण ऊनच इतके आणि त्यात आता एवढे तर वारं पण नाही, कसं दमट वातावरण आहे, त्याच्यामुळं नुसतं इतकं गरम होतं आहे का बस. आणि आता ते काल पण लग्नाला वगैरे गेले, त्याच्यामुळं थोडंसं 2 दिवस प्रवासात त्यांना थोडंसं आज थकवा जाणवतो आहे. तर हा सगळेच लवकर झोपतोय, कारण उन्हामुळं असं आपोआप थकल्यासारखं वाटतं. काही काम नाही केलं तरी उन्हामुळं थकल्यासारखं वाटतंय. तर जास्त उन्हात जात नका जाऊ. सो चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.